लवकरात लवकर ह्या सगळ्या ऑर्डर आहेत ना पूर्ण करायच्यात. अरे हा बघा आपला मास झाला ना रिकामी. आणि काल डोंगले चावले आणि 2-2, 3-3 किलो असे थालीपीठाचे ऑर्डर आहेत. सकाळी 6 वाजता उठले मी आणि माझ्या ऑर्डरचं काम आहे ना ते पूर्ण करून घेतलं. आज सोमवार आणि सोमवारची बघा लाईट नसते ना, त्याच्यामुळे लवकर उठून अगोदर ऑर्डरचं काम पूर्ण केलं. त्याच्यानंतर आता इथे बघा जोरदार पाऊस सुरू झाला आणि एकाएकी हा पाऊस सुरू झाला, त्याच्यामुळे मला इतकं बरं वाटत होतं. आणि असा बघा जोरात पाऊस पडतो ना, मला इतका आनंद होतो. कशासाठी बरं? पाण्यासाठी. म्हणजे भरपूर असं पाणी मिळतं ना वापरायला. तर इथे मी आता काय केलं की बादली वगैरे भरून ठेवली आणि त्याच्यानंतर चपला वगैरे जे काय होत्या ना दऱ्यामध्ये पडले ते सगळं धुवून घेतल्या. आणि आता नवीन बघा ओटा आपण केलेला आहे ना, तिथे पाणी वगैरे घालून चांगलं स्वच्छ असं झाडून वगैरे घेतलं मी. आणि त्याच्यानंतर मग इथे बघा येऊन उभी होते आणि असं वातावरण बघून मला इतकं बरं वाटत होतं. सकाळी सकाळी इतकं छान वाटत होतं, मन अगदी खुश झालं होतं. आणि जेव्हा आपलं मन बघा प्रसन्न होतं ना, त्यावेळेस एक वेगळीच एनर्जी मिळते. आणि जेव्हा असं वातावरण बघितलं ना की आपोआप मन आपलं खुश होऊन जातो. सगळा थकवा, सगळा शीण वगैरे आहे ना, तो सगळा निघून जातो. आणि बोलतात ना एक जोश निर्माण होतो आपल्या शरीरामध्ये वातावरणाचं असं. शांत बस. तर एकाएकी वातावरण बघा चेंज झालेलं आहे. मस्त असा पाऊस पडायला सुरुवात झाली. आम्ही आता चहा पितोय सकाळचा. आणि आपलं हे समोरचं झाड बघा चाफ्याचं फुलायला सुरुवात झाली. आणि आज भरपूर चाफा फुलला आहे. रोज 1-1, 2-2 फुलं मिळायची, पण आता आज बघा आज भरपूर मिळणार आहेत. तिकडचा चाफा आहे ना, तिकडची फुलं आता कमी झालीत. हां, नवीन त्याला बहर येतो आता. पण हा बघा एकदम पिवळ्या पिवळ्या दिसतोय ना समोरच. त्या अलटून पलटून असतात ना आपल्याकडे फुलं. हे गुलाब आज कटिंग करायला पाहिजे. हां, मी आता जाणार होते फुलं काढायला, तेवढ्यात पाऊसच आला, त्याच्यामुळे थांबले जरा. म्हटलं चहा पिऊया आणि पटकन म्हटलं आता फुलं काढून घेते. सकाळचा चहा पिऊन झाला आणि त्याच्यानंतर मी आले हॉलमध्ये कुणाल की नाही झाडू काढत होतं. तर त्याला म्हटलं थांब जरा, मला डीप क्लिनिंग करायचं आहे. तर एक साधारण 10 ते 15 मिनटामध्ये हा हॉल आहे ना पटापट मी झाडून घेतला. आता किती सध्या 2-3 दिवस झाले बघा आपले वाघाशीवर ना इथं हॉलमध्ये असतात, त्याच्यामुळे क्लिनिंग चांगल्या प्रकारे करावी लागते. आणि दिवसातून 3 ते 4 वेळा तरी केर कचरा की नाही काढावा लागतो. तर पटकन इथे हा सोफा वगैरे ना तो मी सरकवून आणि जाळी जळमटे जे काही दिवाळी वगैरे बघा होती ना सगळी अशी पटापट आहे ना झाडून घेतली. आणि त्याच्यानंतर मग कुणाला म्हटलं की तू आता ही जी लादी आहे ना ती पटकन आहे ना क्लीन करून घे. ही बघा फुलं काढून घेतली. हे इतके चाफे निघालेत आपल्या या समोरच्या झाडावरनं. म्हणजे आज पहिल्यांदाच आता इतके निघालेले आहेत. आता हळूहळू भरपूर निघतील. आणि थोडीशी जास्वंदी काढून घेतली. शेरू कसा बसला ये इथे बस, ये लवकर इथे बस, ये थोडा वेळ बस, ये 5 मिनटं फक्त बघ, ये बसा इथे, इथे बसा, चादरवर बसा, बसा इथे गुपचूप. बघा काम चाललंय घरामध्ये. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता घरातलं क्लिनिंग चालू आहे, झाडू वगैरे सगळी काढून झालेली आहे. आणि आता कुणाला ना लादी पुसतोय आणि मागच्या साईडला चक्की पण चालू केले. माझं ना गव्हाचं पीठ संपले घरातलं. आणि थोडंसं ऑर्डरचं पण होतं, ते पण टाकलेलं आहे. तर एक बॅच दळून झाले, आता दुसरं टाकलं आहे गव्हाचं पीठ. आणि थोडंसं जरा लवकरच, कारण आज सोमवार आहे आणि सोमवारच्या दिवशी आमच्याकडे लाईट जाते ना. तर आता क्लिनिंग चालू आहे म्हणून आता वाग्या शिरून ना यांना जरा बाहेर म्हटलं ठेवलं आहे. थोडा वेळ आता सुकलं का परत त्यांना मग हॉलमध्ये नेऊन ठेवणार. ए वाग्या, ते बेचैन झालेत कधी जायला मिळते घरामध्ये, त्यांना वाटतं जरा थांबा. त्याच्यामुळे मी आता बसले इथे, त्यांच्यावरती जरा देखरेख ठेवायला लागते ना. वागू, ए वागी. बाहेर आता मग अशी छान असा पाऊस पडत होता, पण आता बघा पाऊस थांबला आहे. आणि हलकं हलकं ऊन यायला पण सुरुवात झालेली आहे. फुलं वगैरे काढून घेतली. माझं ना पाणीसुद्धा तापलं आहे चुलीवरती. आता म्हटलं हे सगळं झालं नाही इकडचं क्लिनिंगचं, का मग जाऊन पटकन आंघोळ करते. आज आम्हाला जायचं आहे संध्याकाळी कुरिअर करायला. आज वार आहे सोमवार. आता बघूया लाईटीचं कसं काय आहे ते. त्याच्यामुळेच पटापट म्हणजे घरातलं सगळं क्लिनिंगचं लवकर करून घेतलं, कारण सुकत नाही ना पावसातनं पुसते वेळी. त्याच्यामुळे सकाळी लवकर घेतलं असं. आणि ह्या दोघांना पण तिथे बसायचं असतं ना हॉलमध्ये, त्याच्यामुळे. तर ही बघा आता चटणी बनवून घेतली मी.
नारळाची चटणी आणि त्यात लाल मिरची टाकलेली आहे ओली, त्याच्यामध्ये तशी लाल रंगाची दिसते. काल पण आमच्याकडे डोसा बनला होता, इडली बनला होता, आज पण आपल्याकडे डोसा बनतोय नाश्त्यामध्ये, कारण पीठ उरलेलं होतं ना त्याच्यामुळे. आणि हे बघा, 2 डोसे काढलेत आणि असे लाल भडक डोसे आमच्याकडे आवडतात, शेकलेले असे पाहिजे. कुणाला जेवण असेच आवडतात. हे बघा, हे पीठ आहे ना जास्तीचं बनवलं होतं ना, आणि जेव्हा पण इडलीचं पीठ बनतं ना आमच्याकडे थोडं जास्तच बनतं, कारण आवडतं सगळ्यांना ना म्हणून. हे बघा, दळलेलं पीठ इथे झाकून ठेवलं आहे. आणि हा डबा ना थोडा साधारण जरा ओला होता, त्याच्यामुळे फॅन खाली मी ठेवला होता. आता फॅन बंद झालेला आहे. आणि इथे हे गव्हाचं पीठ दळलेलं ते आता मला भरून ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर ही चक्की आहे ना जरा साफ करायची. खूप घाई करत आज सकाळची सगळी कामं झालेली आहेत. म्हणजे लाईट जाईल या भीतीने पटापट सगळी कामं केली. लाईट गेली आत्ताच, पण माझं दळण वगैरे सगळं दळून झालेलं आहे. फक्त एवढंच की पॅकिंगचं माझं राहिलं आहे. म्हणजे आता बघा, ते झाकलेलं पीठ तुम्हाला दाखवलं ना, ते पॅकिंग करायचं आहे. ऑर्डरचं पीठ आहे ते. आणि हे आहे ते घरातलंच आहे, त्याच्यामुळे ते जरा गार करत ठेवले असंच उघड्यावरती. ते थोड्या वेळाने ह्या डब्यामध्ये भरते मी. पण झालं आहे बघा, आता काय सगळं शांत शांत. सकाळपासून तुम्हाला सांगते, इतकी आम्ही घाईघाई केलेला उठल्यापासून. आज आम्ही उठलो पण लवकर, का तर लाईट जाईल म्हणून. आणि मुख्य गोष्ट काय तर मला हे ऑर्डरचं तयार करायचं होतं ना पीठ, त्याच्यामुळे मी थोडीशी घाईघाई केली आणि सकाळी जरा लवकर उठून केलं. पण पीठ तयार झालं. आता बघूया, आता जर का दुपारी आली लाईट तर पॅकिंग होईल, नाहीतर मग आज राहील, मग डायरेक्ट संध्याकाळी पॅकिंग होणार. मग सध्या माझं कसं चाललं आहे की ज्या पण ऑर्डर आलेल्या आहेत ना त्या पटापट सगळ्यांच्या देऊन होऊ देत, असं माझा प्रयत्न चालला आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला बघा, मी मागे 2-3 दिवस झाले रोज ते ऑर्डरचं दाखवते. त्याच्यामागचं कारणच आहे की लवकरात लवकर ह्या सगळ्या ऑर्डर आहेत ना पूर्ण करायच्यात. आत्ता आम्ही चाललो आहे बाहेर बागेमध्ये. लाकडं आपल्या माचावरती संपलेत. तुम्हाला मी दाखवते माच आपला रिकामी झालेला ह्या इकडचा. तर कुणालचे बाबा आता बाहेर आहे ना, म्हणजे ते आंघोळीलाच जात होते पाणी नाश्ता करून झाल्यानंतर. तर त्यांनी बघितलं की लाकडं तर संपलेलं, तर सगळं त्यांनी तिकडे झाडून घेतलं. स्वच्छ असं क्लीन करून झालेलं आहे, माच रिकामी करून झालं आहे. आणि आता बाहेर बघा ती लाकडं आहेत ना, ते आता थोडीशी आहे ना काढून घेतो. आता पाऊस बघा जरा थांबला आहे तर पटकन होईल, नाहीतर नंतरला मग प्रॉब्लेम होईल आपल्याला. म्हणजे चुलीवरती पाणी तापवलं पण लाकडं वगैरे मिळणार नाही. मग आता आहेच सध्या थोडी, तरी पण ती अशी तिकडनं आणून ठेवली ना का, ते कशी चुलीच्या धुराने आणि ते गरम बघा हे लागते ना वाफ, त्याच्याने सुकतात लाकडं चुलीजवळ ठेवली ना तरी पण. त्याच्यामुळे ठीक आहे म्हटलं, चला म्हटलं ते करून घेऊया आंघोळीच्या आधीच, की जरा साफ करायला आलेली. तर कुणाला जेवण नको, आधी पहिला इथे लाकडांचं बघूया आणि त्याच्यानंतर मग ते चक्कीचं कर. तर चला तुम्हाला मी दाखवते लाकडं. सगळा आपल्याकडे पसारा हा बघा, आपला माच झाला ना रिकामी. आणि ही एवढीच लाकडं आहेत ना ती सुकी आहेत. ह्याच्यामध्ये शेणी आहेत सुक्या भरून ठेवल्या, पण त्या आम्ही अजिबात वापरलेल्या नाहीत. त्या आम्ही इमर्जन्सीसाठी ठेवलेल्या आहेत, की कधी समजा नाही पेटली चूल बिल, म्हणजे लाकडं कधी कधी नाटकं करतात ना त्यावेळेस म्हटलं टाकता येईल. ती पण एक गोणी आहे ना, त्यात पण शेण आहे. आणि चुलीवरती आपल्याला ऑर्डरचं तयार करण्यासाठी पण लाकडं लागतात ना, त्याच्यामुळे मग ते लाकडं शेणी बिणी सगळ्या अशा जमा करून ठेवलेल्या आहेत. आणि हे जे ड्रम दिसतात ना ह्याच्यामध्ये सगळं खत आहे आपलं झाडांचं. त्या आणलेल्या गोण्या होत्या ना त्या सगळ्या आम्ही ह्या ड्रममध्ये भरून ठेवल्यात. कुणाला ये रे, कुणाला पण घेतो जरा हाताशी. आता लाईट गेल्या त्याचा पण आता काही काम होणार नाही. नाश्ता वगैरे सगळ्यांचा करून झाला आहे आमचा. वाग्या शिरू तर मगाशीच करून झाले नाश्ता. अशा दोघंजण झोपले आता. नारळ बघ एवढा झाला, ऐकलं काय? नारळ पण, नारळाचा रंग चेंज होत चाललाय ना. नाही पण तो रंग पण पिवळा पिवळा झाला दिसतो, वेगळा नारळ आहे ना हा. चला पाऊस थांबलाय तर पटकन करूया. कुणाला ये जरा पटकन. किती काढायच्यात लाकडं? हे मी आता गेले होते पण कुणाला आलं ना त्याच्यामुळे मी आता साईडला झाले. लाकडं काय आपल्याला जास्त लागत नाही हो, कारण फक्त आम्ही पाणी तापवतो आणि आपलं ऑर्डरचं करायला लाकडं लागतात. सावकाश करा, लक्ष देऊन करा. हां सुकी आहेत सुकी आहेत. डोंगले डोंगले ते डोंगले असतात, ते घरं करायला येतात ना पावसातनं. तू एक काम कर, तू कुणालकडे काढून दे तिकडनं, मी अर्धे अर्धे घेते, असं करूया. ऐकलं का?
कुणाला मला अर्ध्यावरती आणू इथे पाणी बघ पडतंय, प्लास्टिकमध्ये पाणी होतं वाटतंय बघ. थोडं जरा लक्ष देऊन करावं लागणार लाकडांचं, कारण आपण हे मांस वगैरे बनवतो ना, भीती असते खूप, त्याच्यामुळे थोडं लक्ष देऊन करावं लागतं सगळं काढते वेळी पण, आणि इथे आपण बघा ठेवतो ना पडवीमध्ये पण, त्याच्यामुळे जेव्हा पण आम्ही लाकडं देतो ना खूप सांभाळून काढावं लागतं, कारण कोणतं पण जनावर वगैरे जाऊन बसायचा इकडे चान्स असतो. मांस आपण म्हणतो पण खूप रिस्की असतं घरामध्ये ठेवणं, त्याच्यामुळे आम्ही कसं इथे बघा ठेवलेलं होतं, पण जास्त लाकडं आम्ही ठेवली नव्हती, थोडीशीच ठेवली होती असं, आणि त्याच्यामुळेच आम्ही बाहेर ठेवलेत. कसली मुंग्यांची पावडर. हां चला, डोंगळे बघा लागलेत तिथे मासाला, डोंगळे लागतात, काय 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 असतं, त्याच्यामुळे थोडं भीती वाटते. मग पुराला डबा घेऊन जा, आहे आपल्याकडे पावडर, ठीक आहे बाबाकडे दे. चला आता थोडं, नाही मी येते ना, मी घेते. हा बघा केवढा पाऊस बघा भरून आला. थोडीशी लाकडं घेतली काढून, ही बघा एवढी काढली, आणि त्यातली थोडीशी लाकडं कुणालनी त्या माचावरती लावली बघा. बस झाले, तर एवढी जरी निघाली ना तरी मग बस आहे, नंतरला एक साधारण 4-5 दिवसानंतर मग आम्ही काढू शकतो. जोरात पाऊस आला आहे, आणि त्या मुंग्या आहेत ना डोंगळे, तर कुणालच्या बाबा ते डोंगळ्याचे पावडर आहे ते घालतात माताच्या आतमध्ये लाकडांवरती, आणि झाकून ठेवतील. सकाळी 6 वाजता पाणी तापलं आहे आंघोळीचं. मला सगळं भाजून झाल्यानंतर, अजून आमच्या आंघोळ्या झालेल्या नाहीत, करणार काय, कामं इतके असतात ना, त्याच्यामुळे मग ना सगळं लेटच होतं. मग ह्या सगळ्या गोष्टीत आता जायचं होतं आंघोळीला, पण ही सगळी कामं, हे म्हटलं चला आता ऊन आहे तर पटकन लाकडं निघतील, तर पाऊस आला. पुन्हा सांभाळून कर रे. झालं झालं, टाकून झालं आहे, जोरदार पाऊस आला आहे. धावपळ झाली धावपळ झाली धावपळ झाली. तो डबा आणा पावडरचा. पावसाचं काय खरं नाही आता, रिमझिम रिमझिम पाऊस, ऊन पाऊस चालू आहे सध्या. का आलं, डोंगले चावले. हां हां, हे हात धुवा, कुणाला पावडरचा हात आहे ना, हात धुवा. भरपूर झाली ना, बस झाली. आता हे लावून टाका व्यवस्थित. अच्छा, जोरात तो पण पडतोय पाऊस. तर लाकडाचा माज घालायचं काम की नाही पूर्ण झालं, आणि त्याच्यानंतर कुणाल आणि कुणालचे बाबा गेले आंघोळीला, आणि माझं आता इथे क्लिनिंग करायचं चालू होतं. म्हणजे पीठ बघा, म्हणजे चक्की लावले ना, म्हणजे गेले 2-3 दिवस झाले रोज चक्की लावते मी ऑर्डरचं वगैरे रेडी करायला, आणि त्याच्यामुळे म्हटलं चला आता क्लिनिंग पण करून घेऊया, कारण आज फायनल सगळं दळून की नाही झालं होतं. आता हा टब बघा मी उचलला ना, झाकून ठेवला, ते फक्त पीठ पॅकिंग करायचं आहे. आणि समजा दुपारी काहीतरी अंदाजे 2:30-3 लाईट आली तर माझं हे काम आज होऊन जाणार, नाही तर मग संध्याकाळपर्यंत मला वाट बघावी लागणार होते. आणि काम करता करताच मी आपली देवाला सांगते की देवा लाईट येऊ दे, अर्धा 1 तासासाठी का होईना पण लाईट येऊ दे, आणि माझं ते पॅकिंगचं काम आहे ना ते पूर्ण होऊ दे. कारण एक 2-3च पॅकिंग करायचे होते, कारण ते अचानक आलेली ऑर्डर होती. म्हटलं चला आता पटकन, म्हटलं आता 1-2 ऑर्डर आलेले आहेत ते पण ठेवायचं का, त्याच्यामुळे मी घाई करत मग ते आज पूर्ण करून घेतलेलं आहे. तर इथे बघा आता घेतली लादी पुसायला, त्याच्या आधी झाडू वगैरे सगळं काढून झालं, आणि चक्की वगैरे क्लीन करून घेतली एकदम. आणि बराच वेळ ती चक्की ना मी खुल्ली पण ठेवली होती, आणि मग नंतरला आता ही बंद करून आता इथे लादी पुसून सगळं घर आहे ना क्लीन करून घेतलं. असं म्हणजे शुभ असतं कासव मिळणं. तर चला, देवपूजा करून झाली आमची, थोडीशी उशिरा झाली पण झाली. आपण पण कामं करत असतो मग, त्याच्यामुळे उशीर होतो देवपूजेला. तर वाघ्या शेरू बघा जेवून झाल्यानंतर, औषध वगैरे खाऊन झाल्यानंतर आता झोपले होते गाढ. शेरू गाढ झोपला होता, आणि वाघ्या जागा होता, त्याचे डोळे की नाही उघडे होते. आणि बघा कसा झोपला आहे तो उताने एकदम होऊन रिलॅक्समध्ये. तब्येत दोघांची आता एकदम मस्त आहे. हाय गे. तर हे बघा, हे आपलं कुरिअर 2 तिकडे आहेत कुरिअरवाल्याकडे बॉक्स, एकूण 12 आहेत. हे सर्व आपलं थालीपीठाचं आहे. 12 बॉक्स आपले जात आहेत, आणि 2-2, 3-3 किलो असे थालीपीठाची ऑर्डर आहे.
सगळं. कुणालच्या बाबा निघाली आता. तर पाऊस येईल, पटकन टाकूया आधी. हां चल गेले कुणालच्या बाबा कुरिअर करायला. पाऊस पण यायला लागला. आडा बंद करते पटकन. आला आला आला. आणि ही बघा आत्ताशी लाईट आहे ना आलेली आहे आमच्याकडे. म्हणजे लाईट येता येता 5:15 झाले. दुपारी आली होती थोडा वेळ आणि परत लाईट गेली आणि आत्ता आलेली आहे. मग दिवसभर आमचं असंच बिना लाईटचं सगळं चाललेलं आहे. पण ठीक आहे, आम्हाला पण आता सवय झाली. सोमवारची लाईट नसतं हे आम्हाला माहिती असतं. त्याच्यामुळे त्याच पद्धतीने सगळ्या कामाची अरेंजमेंट आम्ही की नाही करतो. त्याच्यामुळे आम्हाला काय असं वाटत नाही. पण इतकं होतं की खूप महत्त्वाचं काम असेल ना तर राहून जातं. त्याच्यामुळे आधीच सगळं करावं लागतं असं आहे. तर चला मग ताईनो, आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.